सलमीजोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे जयकोब्रे वेले संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे जनमन सारंग या संघाला. जयदुर्गा क्रिकेट क्लब सूर्य आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. श्री गुरुदत्त चौथा हिरवा मानकुल या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण GTCच्या माध्यमातून केलं जात आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. भावेश पाटील आणि अल्पेश पाटील ही जोडी मैदानामध्ये. टोपनर ऑन मिडल. भावेश पाटील जो मागील सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळला होता, नाबाद 43 धावांची खेळी त्याने केली होती, त्याच्यासमोर त्याचा सहकारी फलंदाज अल्पेश पाटील पाहायला मिळतोय. 2 षटकांसाठी सुरुवातीच्या 10 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला जाणार आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल जर जास्त वेळ आपण खर्च करता तर. हार्ड लक बंटी पाटील. आमचं पल्लू देखील हल्लो होता आता घराकडे रवाना होताना. तीन षटकांचा सामना. कुठल्या प्रकारचं पॉवरचं षटक नसणार आहे. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज सनी पाटील जनमन सारंगाव संघाकडून, तर सनी पाटील याचा सामना केला फलंदाज भावेश पाटील. सनी पाटील बॉलिंग ट्रॅकवर सारंगावचा वंडर बॉय, तर दुसऱ्या बाजूला विले संघाचा कूल मॅन भावेश पाटील. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये झेल आणि समाप्त. पहिल्या चेंडूवर भावेश पाटील याचा खेळ. मागील सामन्याबद्दल हिरो, या सामन्यात ठरतो झिरो. मागील सामन्यामध्ये नाबाद 43 धावा कुठून काढल्या होत्या, तो फलंदाज इथे मात्र कुठल्याही धावेचं योगदान न देता 0 या धावसंख्येवर बाद होताना. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शॉर्ट स्क्वेअर बॅकवर्डला झेल देऊन भावेश पाटील हा फॅलनकडे परतताना. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतोय जय कापरो वेले संघाकडून दर्शन पाटील. पहिला चेंडू 5 वाजून 20 मिनिटांनी डिलिव्हर केला गेलेला आहे. 5 वाजून 21 मिनिटांनी डिलिव्हर केला गेलेला आहे. पहिला चेंडू विकेट प्राप्त करताना आपण पाहतोय सनी पाटील हा गोलंदाज. प्रत्येकी 3 षटकांचा सामना आपण पाहतोय जय कापरा वेल विपक्ष जनमन सारंगाव या दोन संघामध्ये. गोलंदाज सनी पाटील बॉलिंग ट्रॅकवर, यावेळी सामनाकर फलंदाज दर्शन पाटील. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कावकर रिझनमध्ये झेल आणि समाप्त होतोय दर्शन पाटील याचा खेळ. दर्शन याला देखील आता मात्र तंबूचं दर्शन घडवताना गोलंदाज जनमन सारंगाव संघाचा वंडर बॉय सारंगाव सनी पाटील. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि आता विकेटच्या हॅट्रिकवर सनी पाटीलला पोहोचलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले आहे, ज्यामध्ये जांतराचा खारबाव संघाचा राहुल तरे, गावदी ओवली संघाचा राजदीप पाटील, हंसिका पिंपळकर संघाचा नयन भोईर आणि जय खोबरा वेले संघाचा सुमित पाटील. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये येतोय विराज पाटील आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर सनी पाटील हा गोलंदाज. आतापर्यंत या हंगामामध्ये 7 गोलंदाजांनी 8 विकेट हॅट्रिक घेतले आहे. त्यामध्ये एकमेव असा गोलंदाज आपण पाहतो शेलोमाते वर्ल्ड संघाचा, ज्याने हा कारनामा 2 वेळा केलेला आहे, आतिश भांबरे. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 2 विकेट हॅट्रिक लागोपाठच्या सामन्यामध्ये त्यांनी पूर्ण केल्या होत्या. इंदाजंगमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आरके बिल्डर्स मानकुले संघाच्या शिवम माली या गोलंदाजाच्या नावे आहे आणि आता विकेट हॅट्रिकवर सनी पाटील पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल, न्यू बॅटर विराज पाटील. इथे या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी देखील तिथे घालवलेली आहे.
मला वाटतं झेल देखील सोडला गेलेला आहे, झेल देखील ड्रॉप केला गेलेला आहे आणि रनआउटची संधी देखील ड्रॉप केले गेले आहे. दोनों बाजू गए. अब तेरा क्या होगा कालिया मास. फुलटॉस चेंडू इथे मात्र झेल आणि फलंदाज फेलला. तिसरा फलंदाज बाद होताना जय घाबरवेल या संघाचा. मास याच्या चेहऱ्यावर आता मला स्मित असे पाहायला मिळते. थोडंसं मास दडपणाखाली आला होता. आता मात्र आपण पद्धती तो देखील खुश आहे कारण सनी पाटील यांनी ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेले. विकेट हॅट्रिक तो पूर्ण करू शकला नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक त्याने पूर्ण 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. वंडर बॉय सारंगा वंडरफुल गोलंदाजी करताना आपण पाहतोय कारण आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू हाताळल्यात, फक्त एकच धाव खर्च केले आणि 3 सफलता अर्जित केले. यंदाच्या अंगामधील बेस्ट बॉलिंग फिगरचा विक्रम जर पाहायचा झाला तर हा विक्रम राहुल तरे या गोलंदाजाचं नाव आहे, ज्याने 1 षटक हाताळलं होतं, 5 विकेट चटकवल्या होत्या, 5 पूर्ण केलं होतं आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. आणि हा विक्रम याच ट्रॉफीमध्ये त्यांनी पूर्ण केलेला होता. इथे आपण पद्धत सनी पाटील यांनी आतापर्यंत 3 विकेट सफलता अर्जित केल्या आणि एकच धाव खर्च केलेली आहे. न्यू बॅटर सर्वेश पाटील. सर्वेश याला सर्वस्व पणाला लावावं लागेल. जर्मन सारंग संघाचे मेंटॉर आहेत धनाजी पाटील, जे हायपर आणि ॲक्टिव्ह सदस्य देखील आहेत. सनी पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र डाऊन दी लेग स्टंप 55 समांतर धावा मिळेल. यावेळी वाईट चोपणे अव्वंतर आणि अव्वंतर धावणे संघाची धावसंख्येमध्ये सिंगल लेबर पडते. धावसंख्या 2 धावा. पूर्णपणे बॅकफुटला पाहतोय आपण जय घाबरवेल संघ. फक्त धावा 2 आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू जातोय. डीपला प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि फलंदाज धावची चुकीने बाद. चौथा हादरा बसतोय जय घाबरवेल या संघाला. नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे मित्रांनो. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. उद्याचं शेड्यूल जर पाहायचं झालं तर उद्या पहिला सामना चौथ्याला मानकुल विपक्ष एकता सारंगाव. दोन्ही संघाने सकाळी 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. चौथ्या शेड्यूलला सुरुवात होईल. दुसरा सामना आयन स्पोर्ट्स वर्ल्ड विपक्ष जयदुर्ग सुरेबी. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल टीम ओडोनगर विपक्ष गावदेव वडगर आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ जयदुर्ग सूर्य विपक्ष जयनमान सरवली. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. वेली संदर्भात सहकार्य करायचं आहे. 4-3 अशी खूपच खराब स्थिती आपण बघतोय जय घाबरवेल या संघाची. न्यू बॅटर अनिकेत पाटील. विराज पाटील आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानामध्ये. इथे या वेगवान चेंडू मात्र दिशाहीन चेंडू. दुसरी अवांतर धाव वाईट चेंडूने धावसंख्या 4 धावा. 4-4 अशी दैनंदिन स्थिती आपण बघतोय सध्या जय घाबरवेल या संघाची. दीपेश पाटील आणि रविकांत पाटील यांनी सारंगाव संघासाठी ऑल द बेस्ट दिले आणि ऑल इज वेल पाहायला मिळते. सनी पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सनी पाटील सारंगावचा वंडर बॉय यांनी या उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि या गोलंदाजी खुश होऊन सागर भोईर मॅन फ्रॉम सरवलीपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन सनी पाटील याला आलेलं आहे. सागर भोईर तालुक्यामधील एकमेव असा गोलंदाज आहे ज्याच्या नावे बोल्ड हॅट्रिक आणि LBW हॅट्रिकचा देखील विक्रम आहे. त्या सागर भोईर यांनी सनी पाटीलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सनी पाटील यांनी
पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 6 आणि 3 मोहरे गारद केलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज ओमकार पाटील. तर सामनाकारी फलंदाज ओमकार पाटील याचा विराज पाटील. जोरदार अपील, अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय. आणि फलंदाज बाद. विराज पाटील हा निराश मनाने फॅनकडे परतताना आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहतोय ज्या वेले संघाच्या फलंदाजीचा खिंडार पाडण्याचं काम इथे मात्र सारंगाव संघाच्या गोलंदाजाने केलेले. निम्मा संघ गारद, अर्धा संघ डगॉटच्या आश्रयाला. खूपच नाजूक स्थिती, कारण 5 फलंदाज बाद झाल्या. त्यांनी धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय जे आपल्या वेले संघाकडून हर्षद पाटील. हर्षद पाटील न्यू बॅटर मधल्या फुलीमध्ये 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटील यांनी देखील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. सनी पाटील यांनी देखील पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता. ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर बॅकवर जाऊन फटका केलेला आहे. कव्हर रिझनमध्ये चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह करताना, 2 धाव वाचवताना आपण पाहतोय रोहित पाटील. आता 2 धावा वेले संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 8. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 9 चेंडूमध्ये 9 धावा. बॉल टू रन इक्वेशन, प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं समीकरण सध्या स्कोरवर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ ओमकार पाटील दुसऱ्या षटकात चालतोय. अतिशय सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर, खोलवर टाप्याचा चेंडू आणि फलंदाजाला देखील पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. ओमकारचा अतिशय तिखट यॉर्कर, अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. खुरामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या स्थिर आहे 9 धावा. पारंपरिक प्रतिस्पर्धी आपण पाहतोय. शेजारी शेजारी कधी कधी पक्के वैरी देखील असतात. लॉर्ड चेंडू समोर केलेल्या 20 सेपमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. दुसऱ्या षटक आणि दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. बॅकफुटला जाऊन हा फटका केलेला आहे. स्क्वेअर लेग 17मध्ये डीप स्क्वेअर लेग रिझनला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर चांगला केला गेला आहे, मात्र 2 धाव घेण्यापासून थांबवू शकलं नाही या फलंदाजाला. 2 षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा. 6च्या सरासरीने प्रति षटकामध्ये आत्तापर्यंत धावा झळकलेल्या आहेत जय खोबऱ्या वेले या संघाने. आणि दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 6-6 धावा खर्च केल्या. लगेच क्षेत्ररक्षण जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. यानंतर सामना कुठल्या परिस्थितीत खेळला जाईल आयोजन कमिटीकडून आमच्या कॉमबॉक्समध्ये सूचना आलेली आहे. तर खेळ लगेच सुरू करायचे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही, कारण यामधील एका संघाला शेवटचा सामना खेळायचा आहे हे देखील विसरून चालणार नाही.
तिसरं आणि शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी या जय हनुमान सारंगाव संघाकडून गोलंदाज हर्षल मात्रे येतोय. तर मात्र याचा सामना करेल फलंदाज अनिकेत पाटील, जो वैयक्तिक 3 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे आणि बरोबर 3 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. यावेळी खराब चेंडू लाईनचा विचार करतात पंच आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा हाता लावावा लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने वर, धावसंख्या 13 धावा. या इनिंगमध्ये आतापर्यंत 3 अवांतर वाईट चेंडूने धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक बंद, प्रेक्षक चेंडू निघून जातोय लॉंगर रिजन मधून सीमा पार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 17 धाव. पहिला मोठा फटका पण या इनिंग मधील पाहतोय फलंदाज अनिकेत पाटील याच्या बॅटमधून. 6व्या क्रमांकावर अनिकेत पाटील फलंदाजी आलेला आणि हा चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. स्विंग आणि मिस, चांगला चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू चौकारानंतर वापसी करताना गोलंदाज हर्षल मात्रे हा चेंडू हलूवर हाताला लावता. हर्षल मात्रे राईट अमोर स्टंप. इथे मात्र पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळल्यात गोलंदाज हर्षल मात्रे याने. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. आपण सामना पदे जग खबर वेल विपक्षी जय हनुमान सारंगाव या 2 संघामध्ये. अतिशय चांगला फटका ऑन ड्रायचा आपण बघतोय ऑन साइडला मिडकट रिझन मध्ये. 2 धावा फलंदाज पूर्ण करतात. वेले संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होते धावफलकावर 19 धावा. पाण्याच्या बाहेर ज्याप्रमाणे मासा तडफोडत त्याप्रमाणे मेंटॉर धनाजी पाटील कॉम बॉक्समध्ये नक्कीच ती अवस्था धनाजी पाटीलची देखील पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. भीमटोला वज्र टोलाने हा चेंडू सीमारेषा बाहेर गेला. षटकार. धावसंख्या 25, सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी जयकोपरे वेल या संघाची धावफलकावर. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शेष आहे. मात्र एक चांगली टोटल आता मात्र जयकोपरे वेल संघाने धावफलकावर प्रस्थापित केलेले हे देखील विसरून चालणार नाही, कारण क्लायमेट आता थोडंसं बदलणार आहे आणि यानंतरच्या इनिंगमध्ये टायमिंग फटक्यांसाठी साधावं लागेल. हर्षल मात्रेच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या 25 धावा. इथे मात्र अतिशय खराब चेंडू. जवळजवळ नंबर 1 ची गाडी 4 ओव्हर पकडण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलेला आहे आणि 4 वाईट चेंडू देखील या इनिंगमध्ये हाताळले गेलेले आहेत. 26 धावा. 26 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. हर्षल मात्रे बॉलिंग ट्रॅकवर राईट अमोर द स्टंप. इथे मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये उंच लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवर गडी बाद झेलबाद रूपाने. तर निर्धारित 3 षटकामध्ये जे खबर वेले संघाने आपल्या धावफलकावर 10 झळकलं ते एकूण 26 आणि 27 धावांचं लक्ष्य लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि लगेच सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे. आणि यानंतरच्या इनिंगमध्ये दुसऱ्या डावाचं धावतं वर्धन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज येतील व्हॉइस ऑफ सरवली यंग अँड टॅलेंटेड कॉमेंटेटर विशाल पाटील. सर लवकरात लवकर बिल्डिंग सेट करा.
बघा टीम जुनांदुर्की कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना होणारच आहे, तो किमान 2 षटकांचा तरी होईलच, ही माहिती आताच घ्या. चला फिल्डिंग सेट करा टीम वेगळे. जो टार्गेट सेट करण्यात आलेला आहे या सामन्यामध्ये 27 धावा करायच्या अवघ्या 3 षटकांमध्ये. सलामीची जोडी पाठवा टीम सारंगाव. चला विनंती असेल लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवायची आहे. बघा एक गोष्ट तर क्लिअर आहे की सन्नी तर येणार आहेत, बट आणि त्यांचा संवेद जर आपण पाहिलं तर बॅटर येत आहेत धीरज पाटील. शेख शेख सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. टार्गेट जर आपण पाहिले या मॅच मध्ये 27चे टार्गेट सेट करण्यात आलं आणि कॉम्बॉक्स मध्ये आमचा संवेद समीरजी ठाकरे सर. समीरजी काय वाटतं की 27 कुठेतरी डिफेंड करायचे आहेत. कंडिशन्स मी म्हणेन अनुकूल तर आहेत बॉलरसाठी, बट समोर सनी आणि धीरज सारखे चांगले बॅटरही आहेत. कंडिशन्स जरूर विशाल जे मॅटर करतात, बट क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची ग्वाही देत नसते. सनी पाटील ॲज कम्पेअर्ड त्याचा फॉर्म पाहता, इवन 4वा क्रीडांगण मानकोली हाय स्कोरिंग एक क्रीडांगण पाहता चेझेबल टार्गेट आहे, बट तिथून विकेट्स अर्ली ओव्हर्समध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळाल्या. इनिशियल ओव्हर्समध्ये स्टार्ट गोलंदाजांना चांगला मिळाला, तर डेफिनेटली इथे डिफेंड देखील पाहायला मिळेल, मजा येणार आहे. अगदी बरोबर उल्लेख केला. अर्ली स्टेजमध्ये विकेट काढणं हे महत्त्वाचे ठरणार आहे टीम वेगळ्यासाठी, बट ते कार्य कितपत होईल ते पाहावं लागेल. पहिलं षटक तयार होतो अनिकेत पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट झालेत बॅटर, डॉट बॉल येतोय. चांगली लाईन वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ बॉल आणि जसं फिल्डिंग सेट केलं, पॉवर प्ले नाही आहे आपण पाहतोय. 3 ओव्हरची मॅच एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये लॉंग ऑफ सेट केला आणि ऑप्शनच्या बाहेर हा बॉल टाकला. एकंदरीत एक चांगली सुरुवात गोलंदाजासाठी म्हणावी लागेल. बॅटरला इथे स्टार्ट करावी लागेल. फुल टॉस ओव्हर द विकेट स्विंग केला, फील्डर डाऊन दी बॉल अँड इम्पॅक्ट नो मिस्टेक, विकेट गॉन. चर्चा सुरू होती की अर्ली ब्रेक थ्रू द्यावे लागेल गाव संघाला. बघा आजच्या डेटला क्रिकेट ज्याप्रमाणे आपण पाहत आहोत, कधी कधी आजच्या डेटला धनंजय पाटील मास दादांनी उल्लेख केला होता की आज फुलटॉस बॉल एक वेपन सारखं काम करतं आणि हा फुलटॉसच होता, बट विकेट देऊन गेला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मैदानात मध्ये दाखल होतोय सागर पाटील. वातावरणाचा थोडासा मी म्हणेल आता फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय आणि तसंच चित्र आपल्याला बघायला मिळालं. सागर भोईर यांच्याकडून सनीसाठी 1000 रुपयांचं जे कॅश प्राईज होतं ते ऑनलाईन सुभाजी दुमास सरांकडे जमा झालेलं आहे. सागर भोईर एक यशस्वी क्रिकेटर आणि त्याचा यशस्वी उद्योजक म्हणून सध्या आपण त्यांच्याकडे बघतोय. पहिला धक्का लागला. अशा कंडिशन्समध्ये विशाल बॉल हवेमधून वेगाने ट्रॅव्हल होत नसतात आणि त्याचा फटका कुठेतरी बॅटिंग साईडला नक्की बघायला मिळाला, जसा की फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, एक्झिक्युटिव्ह प्रॉपर एलिव्हेशन न केला, बट ते अंतर कापता आलं नव्हतं. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर सागर, जबाबदारीनं खेळ करावा लागेल. मग सन्नीवरती भरपूर काही डिपेंड करतं, मी असं नक्कीच म्हणेन. फुल लेंथ आहे. आताही जर आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बट बॉल गेला ऑन साईडला काऊ फेसमध्ये, बॉल फील्ड केला जातो, सिंगल इथे मिळेल. बघा या चर्चा समीर सर मी करत होतो की सन्नी पाटीलचा चांगला खेळ होणं महत्त्वाचं आहे, बिकॉज हा सामना जर जिंकाल तर आजच्या दिवसामधला क्वार्टर फायनलचा सामना तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल, बट इथे जर सामना गमावला तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. त्या अनुषंगाने सामना फार महत्त्वाचा आहे. नाही तसंही नॉकआउट मॅचेसमध्ये प्रत्येकी सामन्याला महत्त्व तेवढाच दिला जातो. सनी पाटील वंडर बॉय ही उपाधी या खेळाडूला ह्या वयामध्ये मिळाली, ही फार मोठी उपलब्धी आहे त्याच्यासाठी. गावातील एक अद्भुत खेळाडू म्हणून अंडर 19च्या क्रिकेटपासून सनी पाटील सारंगावसाठी खेळत आला आहे आणि आज महत्त्वाच्या संघामध्ये मोठ्या जबाबदारीने खेळावा लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल यॉर्क लेंथ होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटला एकच धाव. सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते, परंतु आता बबन शेठ स्मृती चषकामध्ये पुढे चाल करायची असेल तर तुम्हाला इथून मोठ्या फटक्यांना सुरुवात करावी लागेल.
चौकार षटकारांचा शोध तुम्हाला घ्यावा लागेल. येस एक्झॅक्टली, कारण परिस्थिती जर आपण पाकली तर 2 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे जिंकण्याकरिता अजूनही इथनंही ज्या रन्स करायच्यात 25 धावा करायच्यात, मोठे फटके यायलाच हवेत. हा फुल टॉस होता, बेनिफिट घेऊ शकले नाही आहेत. बघा जस्ट मी समीरजी उल्लेख केला की फुल टॉस बॉल हे आजच्या डेटला बॉलर्ससाठी वेपन सारखं काम करतं. या अगोदरचा फुल टॉस विकेट होताना या फुल टॉस बॉलवरती फक्त एकच धाव. हो जरूर. आणि क्रिकेटमध्ये तसंही आपण पाहिलं की यॉर्कर बॉलवर कधी कधी षटकार येतात, हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि फुल टॉसवर विकेट मिळतात, म्हणून काहीच निश्चित नसतं या खेळामध्ये. परंतु यावेळेला फलंदाजांनी ती संधी होती, ऑपॉर्च्युनिटी आयुष्यामध्ये फार कमी येतात, त्या ग्रॅब करणं गरजेचं आहे, पण तसं घडलेलं नाही आहे बॅटरकडून. स्विच हिटचा प्रयत्न होता, लाऊडली अपील अँड फिंगर गोज अप, बिग विकेट फॉर द टीम सारंगाव. सनी पाटील, आता मैदानात काय सुरू आहे, ती खळबळ सुरू आहे, कारण सर्वात मोठी विकेट मिळाली आहे. सनी पाटील या ठिकाणी आपण पाहतोय बाद घोषित करण्यात आलाय, परंतु सनी पाटील मैदान सोडण्याचं नाव घेत नाहीये. आता दोन्ही अंपायर डिस्कस करतायत एक्झॅक्टली बॅटर आउट आहे की बॅट त्यानं दाखवली, बॅटला स्पर्श आहे, ते तुम्हाला आता जरूर बघायला मिळेल. बट गोलंदाज अनिकेतचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीचे 2 बॉल आपण पाहिले जिथे फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला, एक सटीक यॉर्कर पाहायला मिळाला, एक फुल टॉस होता त्याच्यावरती विकेट मिळाली, आणि हा बॉल बॅटरला फॉलो करत असताना विकेट टू विकेट लाईनवरती विशाल हा बॉल पाहायला मिळाला. चला विनंती असेल की जो निर्णय दिलाय तो ऍक्सेप्ट करा. न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पाठवायचं. सनी पाटीलची विकेट येणं या क्षणाला फार मोठी उपलब्धी आहे वेले टीमसाठी, कारण आपण तीच तर चर्चा करत होतो की सनीची विकेट जर आली तर दबाव फार बनेल, आणि ते कार्य झालंय. अनिकेतने ते करून दाखवलंय. सनीला आता डगआउटमध्ये पाठवलंय, म्हणजे कुठेतरी यात नंतरचा जो कार्य आहे तो वेगळे टीमसाठी सोपा होऊ शकतो. चला वेगळे टीम फिल्डिंग सेट करा. परंतु तसंही विशाल आपण एक क्षणाला विचार केला तर क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. तुम्ही एका खेळाडूच्या भरोशावरती 1 मॅच जिंकाल, 2 मॅच जिंकाल, प्रत्येकी मॅचमध्ये तो खेळाडू तुम्हाला जिंकून देईल असं नाही ना. प्रत्येकी खेळाडूचं महत्त्व तेवढं असतं. संघामध्ये जर आपण खेळतोय तर आपलं कॉन्ट्रीब्युशन 100% कमिटेड संघाप्रती असणं गरजेचं आहे. तर आज या मॅचमध्ये सनी फ्लॉप झालाय, इथून सागरला आणि त्याच्यासोबत आता वेताल जो आता मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्यानं घातली, याचा अर्थ की त्याचा खेळ चांगला राहिला स्पर्धेमध्ये, म्हणजे त्याला आता हा सामना जिंकून देण्याची जबाबदारी आहे सनीच्या नंतर. येस एक्झॅक्टली, कारण जस्ट तुम्ही उल्लेख केला की क्रिकेट इज अ टीम गेम. बघा एकच खेळाडू प्रत्येकी मॅचमध्ये तुमच्यासाठी चांगलं करेल असं नाही आहे. जे अन्य खेळाडू आहेत त्यांचाही परफॉर्मन्स मॅटर जरूर करतो. बॅकफुटवरती जाऊन स्क्वेअर कटचा फटका, फिल्डर येत आहे डीपमध्ये, बॉल फील्ड करतात. अखेरेच जर आपण पाहिलं तर घडलं काय, असं जरूर वाटलं की बॉल फील्ड करण्यापर्यंत ते पोचलेत, पण शेवटच्या क्षणाला मिस्टेक, आणि त्या जोरावरती या 4 धावा. काय फटका होता लाजवाब. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल विथ बाउन्स, हा फटका बाउन्स घेत असताना जसा स्क्वेअर कट पाहायला मिळाला, आणि क्षेत्ररक्षकाला संधी जरूर होती. या कंडिशनमध्ये आपण जर विचार केला, फिल्डर्सनाही चांगली साथ द्यावी लागेल गोलंदाजांना, परंतु हा चौकार जो दबाव वाढत होता तो दबाव कमी करण्याचा काम या चौकारानं जरूर केलाय. येस एक्झॅक्टली, बाउंड्री तर हवीच होती आणि बाउंड्री आली देखील. आणखीन एकदा जागा बनवून खेळायचं होतं. बॅटची एज यावेळेस लागली होती. शॉर्ट थर्डला बॉल फील्ड केला जातोय, सिंगल इथे मिळेल. बघा या आधीच्या सामन्यामध्ये समीरजी तुम्ही जस्ट आता उल्लेख केला की वेताल पाटीलांनी मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान केलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये 3 षटकार वेताल पाटीलच्या बॅटमधनं आले होते. मी म्हणेन इथे 3 नव्हे तर किमान 2 जरी आले तरी सारंगाव टीमचं काम बनेल. ॲबिलिटी आहे, त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे, ते पहिल्या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळालं. फर्स्ट ओव्हरमध्ये 3 धावा निकेतनं खर्च केला, कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सुमितच्या ओव्हरमध्ये पहिला चौकार जरूर आलाय, परंतु आता समीकरण बदललंय. येणारे जे बॉल आहेत ते 10 शिल्लक, 21 धावांची गरज आहे. पेपरवरती समीकरण 19 माफ करा 19ची गरज आहे. टार्गेट आपण पाहिलं 27 धावांचं. थोडंसं पेपरवरती टार्गेट छोटं दिसत होतं, परंतु अगोदरच सांगितलं की विजयाची ग्वाही देणारी कोणतीच धावसंख्या या क्रिकेटमध्ये नाही आहे. फुल टॉसवर घेऊन फटका आपण पाहिला तर समोर एक्झिक्यूट करण्यात आला. ओव्हर जरूर झाला होता, ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाली. आय थिंक विराज इज हिअर आणि एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 9. मग भावेश तिथे नाखुश दिसतात, कारण भावेशला एक ठाऊक आहे की अगोदर डिफेंड करण्याकरिता फार जास्तही रन्स आपल्याकडे नाही आहेत. त्या अनुषंगाने एक धाव महत्त्वाची आहे. कुठेतरी ग्राउंड फिल्डिंग
त्यानंतर प्रॉपर थ्रो करणं याही गोष्टी महत्त्वाच्या राहिल्या. धावफलक आता 9 वरती म्हणजे जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता. बघा 1 ते 2 चांगले फटके जर इथे येत आहेत या ओव्हरमध्ये तर मी म्हणेन टास्क इझी होऊ शकतो सारंगावसाठी. सागर पाटील ऑन स्ट्राईक, चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा अपील करण्यात आली आहे. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. सटीक लाईन या ठिकाणी सध्या लेन पाहायला मिळाली आहे. पण कॉन्फिडन्स जरूर दिसतात विकेट किपर असेल बॉलर असेल. परंतु विशाल आपण अनेकदा पाहिला ना की ज्या वेळेला एखादा गोलंदाज राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो त्या गोलंदाजाला लेग बिफोरची विकेट मिळणं थोडंसं जरूर आपल्याला कमी चान्सेस पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. यानंतर एक सामना जो कंपल्सरी आपण खेळवणार आहोतच. टीम जुनानदुर्गी कुठेही जायचं नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आजच क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. मग कमीत कमी 2 षटकांचा तरी होईलच, बट आजच खेळवायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. सिंगल इथेही मिळाली. एकंदरीत मागील चेंडूवरती अपील भरपूर झाली, बट कुठेतरी बघा बाउंड्री आल्यानंतर इथे कमबॅकही चांगला केला सुमित पाटीलने. तेच तर हवं होतं. नेक्स्ट बॉल स्क्वेअर कट, बट बॉल हवेमध्ये. पॉइंटचा फिल्डर आणि कॅचही पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का आणखीन एक इथे लागलाय. या क्षणाला असे धक्के लागणं म्हणजे फार अडचणी आता वाढतात टीम सारंगावसाठी. कारण ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठे फटके हवेत त्या परिस्थितीमध्ये मोठे फटके नव्हे तर विकेट इथे चाललेत आणि विकेट जाणं अथवा डॉट बॉल येणं म्हणजे कुठेतरी या मॅचमध्ये मागे पडणं असं झालं टीम जनमान सारंगावसाठी. रिमेनिंग जो खेळ बाकी आहे येत्या 7 चेंडूंचा आणि 7 मध्ये अजूनही जिंकण्याकरिता करायचा 17 धावा. 7-17 समीकरण. चला न्यू बॅटर लवकर आपण ग्राउंडमध्ये पोहोचा आणि फिल्डिंग टीम तुम्हाला हे रिक्वेस्ट असेल की जितका वेळ वाचवता येईल तितका वाचवा. 7 मध्ये करायच्या 17 धावा. हा शेवटचा बॉल समीरजी महत्वाचा असेल कारण जर बाउंड्री आली तर अंतिम ओव्हरमध्ये टास्क थोडा सोपा होऊ शकतो. बाउंड्री नाही आली तर 15+ टोटल लास्ट ओव्हरमध्ये बनवणं हे कोणत्याही बॅटिंग क्रमासाठी या कंडिशन्समध्ये अवघड आहे. नाही डेफिनेटली मोमेंटम मॅटर करतो. आता इथून अंतिम बॉलवरती मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न बॅटिंग साईड करणार. राऊंड द विकेट होल फ्लिक केला. सुपर शॉट. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित मिड विकेटला. थोडासा फॉरवर्ड उभा होता आणि त्याच्याकडेच बॉल निघून गेला. एकच धाव त्या दरम्यान मिळाली आहे. जसा फटका लागल्यानंतर विशाल आवाज आला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाल्यानंतर वाटलं होतं की जास्त धावा मिळतील परंतु आली आहे सिंगल आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 11 धावा. आता लास्ट 6 चेंडू शेवटचे शिल्लक आणि इथून अजूनही 16ची गरज. चला फिल्डिंग सेट करा. भावेश फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर तुमच्याच पैकी एक संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे म्हणून आता विनंती करतोय की आता जास्त वेळ कृपया घेऊ नका. अच्छा लॉर्ड्सचा आपण विचार केला तर एक सेमीफायनलचा सामना अधिक खेळवण्यात आला आणि त्याच्यामुळे थोडीशी वेळ आपल्याकडे कमी जरूर राहिली आहे परंतु आता ऍडजस्ट आपल्याला करावं लागेल. टीम जुनानदुर्गीचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये होऊन सज्ज राहायचं. यानंतरच्या लढतीसाठी शेवटचे 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला बॅटर हर्षल म्हात्रे तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना आत्मविश्वासानं फटका आपल्याला बघायला मिळाला. वेलकम जय पाटील टीम जुनानदुर्गीचे पुरस्कर्ते आपले मनपूर्वक स्वागत. आणि जयदादा पाटीलने सांगितले की येत्या काळामध्ये आई जोगेश्वरी जुनानदुर्गी प्रेझेंट्स जयदादा पाटील प्रेझेंट्स एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बट काय फटका इथे आलाय. अंडर प्रेशर मोठा प्रहार केला बॅटर हर्षल म्हात्रेचा बॅटमधनं षटकार आणि हा षटकार इथे एक गोष्ट तर क्लिअर करतोय की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही इथनं करू आणि ती सुरुवात केली आहे. मोठा फटका येतोय. प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंड तुम्हाला नवीन तयारी आणि नवीन इच्छेनं मैदानामध्ये उतरावं लागत असतं कारण ती तुमच्यासाठी एक प्रत्येक सेकंडामध्ये एक संधी नवीन निर्माण होत असते आणि त्या ठिकाणी ते दृश्य बॅटर हर्षल म्हात्रेनं षटकारानं पुन्हा एकदा दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. ही लढाई अजूनही संपलेली नाहीये कारण मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. षटकार त्यानं ठोकलाय. आता 10ची गरज आहे. 5 बॉल शिल्लक. राऊंड द विकेट. ओहो खोला टाकलेला बॉल यॉर्कर लेन. डिफेन्सिव्ह फटका त्या ठिकाणी बघायला मिळाला. डिफेन्स करण्यास भाग पाडले आणि स्ट्राईक रोटेट होते. एकच धाव 4 बॉल. आता 9ची गरज. कोण पोचणार जुनानदुर्गीच्या विरोधात कोण खेळणार याचं उत्तर येणार आहे 4 बॉलमध्ये.
बट अंडर प्रेशर भरपूर चांगला बॉल टाकलाय, कारण षटकार खाल्ल्यानंतर जर तुम्ही यॉर्कर टाकतायत तर याने ॲज अ बॉलर तुमची मानसिकता किती सकारात्मक आहे ते समजतं. सिक्सर जरूर आला, बट त्यानंतर कमबॅकही केला. 4 चेंडू बाकी आहेत, 9 करायच्यात. एका बाजूने विकेट किंवा डॉट बॉल हवेत, तर दुसऱ्या बाजूने एखादी किमान बाउंड्री अजून हवी आहे. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवला, लँडिंग कुठे होईल? कॅच ड्रॉप. ओ माय गॉड, या क्षणाला कॅच सोडणं. बघा कॅचचं महत्त्व जास्त का होतं, बिकॉज बघा कॅच पकडली असती न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती असता, कॅच पकडली असती हर्षल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असता, दबाव आणखीन वाढलं असतं, एक धावही वाचली असती. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला जरूर बदलताना दिसल्या असत्या जर हा झेल झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. जे झालं होऊन गेलं त्याला आता जरूर तुम्हाला सामोरं जावं लागेल. येणारे 3 बॉल शिल्लक. सामना जिंकण्याकरिता 8 डावांची गरज आहे. धनाजी मास टीमचे मेंटॉर ॲज अ स्कोरर आमच्या सोबत कॉम्बॉक्समध्ये आहेत. थोडीशी धडधड आता त्यांची वाढलेली असेल. इम्पॉर्टंट बॉल राऊंड द विकेट. मात्र पुन्हा एकदा कोदात टाकलेला बॉल, हेलिकॉप्टर ड्राईव्ह. मिड विकेटचा फिल्डर बॉलवरती येतो. कीपर एंडला थ्रो येणं गरजेचा होता. गुड थ्रो फ्रॉम फिल्डर आणि एकच धाव तिथे मिळाली आहे. आता येणारे 2 चेंडू आणि विशाल कंपल्सरी 7 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. फार चांगली फाईट दोन्ही टीम्सने या मॅचमध्ये दिलेली आहे. बट स्टील प्रश्न इथे दडला आहे की जुनानदुर्गे टीमचा अगेन्स्ट खेळणार कोण आहे. 2 चेंडू शिल्लक, 7 धावांची आवश्यकता. जी कॅच ड्रॉप करण्यात आली होती बॅटर सागर पाटीलची, ती कॅच किती महाग पडेल हा की प्रश्न इथे बाकी आहे. कारण सागर पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. 2 चेंडू शिल्लक, करायच्या 7 धावा. 2 चेंडू फार महत्वाचे. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला फिल्डर, सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी सागर परतलाय आणि इथे पहा रनआउटच्या स्वरूपामध्ये हर्षल इथे बाद झालाय. बट शेवटचा 1 चेंडू, 6 धावांची आवश्यकता. काय सामना इथे रंगला. चढ उतर, अप अँड डाऊन्स, भरपूर साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पण अजूनही एक गोष्ट क्लिअर झालेली नाहीये की या मॅच मध्ये जिंकेल कोण. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. सागर पाटील स्ट्रायकिंग एंड वरती असेल. एक कॅच सोडली होती सागर पाटीलची, ती आठवण करून देतोय. कुठेतरी त्याचा फायदा इथे आज सागर घेतील का, आपल्या टीमला क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचवतील का, की एक चांगला बॉल टाकून पृथ्वी पाटील इथे टीम वेहळेचा विजय सुनिश्चित करतील का, हा प्रश्न येता एक बॉल दोन्ही टीमचं भवितव्य ठरवेल की क्वार्टर फायनलचं तिकीट कोणाला मिळेल आणि घरचं तिकीट कोणाला मिळेल. एक बॉलचा सुपर मॅच, चित्त थरारक लढत, डोळ्यांचं पार न फिरणारी ही लढत. आणि आता एका बॉल मध्ये 6ची गरज. स्ट्राईक एंडला बॅटर सागर पाटील. आतापर्यंत चांगला डाव त्यानं सांभाळलाय, परंतु पृथ्वी इथून जी गोलंदाजी, जी लाईन आणि लेंथ त्यानं आतापर्यंत टाकली आहे ती या बॉलवर त्याच्याकडून बघायला मिळेल का. पृथ्वीच्या विरोधात सागर असा सामना आता मैदानात रंगतोय. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी मोठ्या मॅच मध्ये मोठे खेळाडू. एक बॉलचा राऊंड द विकेट, यॉर्कर आणि याच बरोबर डॉट बॉल. आणि हा सामना इथे जिंकलाय जय काप्रोबा वेहले टीमनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. क्वार्टर फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. अभिनंदन अँड हार्ड लक सनी अँड ऑल टीम. चला भावेश कॅप्टन. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. बॅटिंग करत असताना 15 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट काढले. तोच अनिकेत पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि तसेच सन्नी पाटील, आपण या सागर दादांकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्यासाठी आलेलं आहे, ते कलेक्ट करायचं.